नमस्कार. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल या लेसन मध्ये आपण कन्स्ट्रक्शन नंबर 3 अभ्यासणार आहोत. कन्स्ट्रक्शन नंबर 3 मध्ये आपण पाठीमागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये जे अभ्यासलेला आहे त्यामध्ये काही घटक दिलेले असताना म्हणजे जे दोन त्रिकोण होते या त्रिकोणामध्ये बाजूंची लांबी दिली होती, पाया आणि लगतचा एक कोन दिला असता, दोन्ही बाजूंची बेरीज किंवा दोन्ही बाजूंची वजाबाकी हे दिले असताना त्रिकोण काढलेले होते. आता आपल्याला एक त्रिकोणाची परिमिती पेरिमीटर ऑफ ट्रायंगल पेरिमीटर दिलेला असेल तर त्रिकोण कसा काढायचा हे पाहणार आहोत. आता पेरिमीटर दिलेला असेल तर ट्रायंगल काढत असताना यामध्ये काय घटक आहेत, काय काढायचं आहे, कसं काढायचा हे आपण पाहणार आहोत. इथं कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC such that AB plus BC plus CA equal to 11.3 centimeter, B equal to 70, C equal to 60 हे दिलं आपल्याला आणि या दिलेल्या माहितीवरून आपल्याला ट्रायंगल ABC हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल काढायचा आहे. अगदी सोपा आहे. फक्त आपण बारकाईनं जर लक्ष दिलं तर हे शोधता येईल. आपण पहिलं सोडवून दिलेलं जे उदाहरण आहे हे उदाहरण या ठिकाणी घेऊया म्हणजे सोपं होईल आपल्याला. आता याच्यामध्ये दिलेले घटक आहेत ते सर्वप्रथम इथे लिहूया आपण. in triangle ABC AB plus BC plus CA equal to 11.3, angle B equal to 70 degree, angle C equal to 60 degree हे आपल्याला दिलेले घटक आहेत आणि या दिलेल्या माहितीवरून आपल्याला सर्वप्रथम कच्ची आकृती काढावी लागेल. आता 3 इंच लांबी दिल्या म्हणजे इथं बघा आता काय होतंय. 3 इंच लांबी दिल्या कुठं आहे माहित नाही आपल्याला, ही बाजू कुठं आहे, ही कुठं आहे, त्रिकोण कुठं आहे. इथून जर ही दुमडलं, इथून ही बाजू इथून दुमडली, ही इकडे घेतली आणि इकडे येईल म्हणजे ही बाजू दुमडली तर इकडे येईल, ही बाजू दुमडली या दिशेनं तर ही इकडे येईल आणि हा त्रिकोण तयार होईल. लांबी बाजू ही दुमडली म्हणजे इथून त्याचा बरोबर भाग केला म्हणजे ही बाजू आणि ही बाजू जी आहे ही सारखी, ही बाजू आणि ही बाजू सारखी का, हीच बाजू इथून घडी घातली आहे, ही बाजू इकडून बरोबर इकडून इकडे घडी घातल्या, ही इकडून घडी घातल्या आणि या ठिकाणी ते मिटवलेलं आहे. त्याला ए नाव दिलंय, इथं बी नाव दिलंय, या ठिकाणी सी नाव दिलंय. आता या ठिकाणचा कोण आपल्याला 70 दिलेला आहे आणि या ठिकाणचा कोण दिलाय तो 60 दिलाय. आपल्याला इथला कोण दिलेला नाही, त्याचबरोबर इकडचा कोण दिलेला नाही, इथला कोण दिलेला नाही, इथला कोण दिलेला नाही, हे कोण दिलेले नाहीत आपल्याला. तरी पण आपण त्या कसा कोण शोधायचा हे शोधून बरोबर आकृती काढणार आहोत. म्हणजे हे बरोबर इथे येईल, हे इथे येईल म्हणजे ही आकृती कच्ची आकृती झाली. आपण कच्ची आकृती थोडी व्यवस्थित काढूया. हे घेतलं, इथं इथं इथं
त्याला नाव दिलं आपण, इथं आहे ए, इथं आहे बी, इथं आहे सी, इथं आहे सी, इथं आहे क्यू, आणि इथून जी लांबी आहे ती किती आहे 11.3, कुठपर्यंत इथपर्यंत 11.3 आहे. इथला कोण दिलेला आहे, किती दिला आहे 70, इथला कोण दिलेला आहे, किती दिला आहे 60 अंश. दिलेले कोण झाले. आता आपल्याला इकडचे कोण शोधायचे. इकडचे कोण शोधत असताना बघा आता काय काय करावं लागेल. अँगल ए बी सी इक्वल टू 70, अँगल ए सी बी इक्वल टू 60 डिग्री. ए सी बी सी क्यू आर कोलिनियर, एक रेषीय हे सगळे बिंदू आहेत. इथं ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल, ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल. बाजू सारखी आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणजे समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन्ही कोण हे सारखे आले. अँगल ए बी सी इज एक्सटेरियर, बाह्य कोण आहे, एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी पी, ए बी पी पी चा, ए बी पी या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. आणि बाह्य कोनाची बेरीज दुरुस्त आंतरकोनांच्या मापांच्या बेरीज इतकी असते. या दोघांच्या मापाइतकी या एकट्याची बेरीज असणार आहे. म्हणजे अँगल सी, तीन अक्षर लिहूया, ए सी बी प्लस अँगल सी ए बी इक्वल टू अँगल ए बी सी. हा 70 दिलेला आहे. हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे 2 टाइम्स अँगल ए सी बी, अँगल ए सी बी इक्वल टू 70/2 इक्वल टू 35 डिग्री. हा आला अँगल ए सी बी. इथला किती आला 35 डिग्री आला. कसा आला ते या पद्धतीने आपण शोधलेला आहे. त्याच पद्धतीनं इकडचा अँगल पण शोधणार आहोत आपण. अँगल ए क्यू सी प्लस अँगल ए सी आर इक्वल टू अँगल ए सी आर नाही, सी ए क्यू, सी ए क्यू हितला कोण आणि हितला कोण बेरीज किती येणार ए सी बी या बाह्य कोण आहेत. बाह्य कोण दिलेला आहे, दिलेला आहे 60 अंश दिलेला आहे. हे 2 टाइम्स अँगल ए क्यू सी, अँगल ए क्यू सी इक्वल टू 60/2, अँगल ए क्यू सी बरोबर किती येणार 30 अंश येणार. म्हणजे इथला कोण किती आला 30 अंश आला. म्हणजे हे जे दोन कोण आहेत इथला कोण सारखा येणार आहे. दोघांच्या बेरजेत काही इथला कोण असेल, हे दोन कोण सारखे येणार आहेत का, दोघांच्या बेरजेत काही इथला असणार आहे. दोन सारखे काय येतील, समद्विभुज त्रिकोण झाला, ही बाजू ही बाजू सारखी आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे कोण सारखे असतात. म्हणजे टी आणि इथला ए एवढा कोण हा समान असेल. इथं 70 आहे म्हणजे त्याच्या निम्मा इथं असेल. म्हणजे 30 आणि 35 हे इथले प्रत्येकी दोन्ही कोण आलेले आहेत. आता आपण हे सोडवणार आहोत. 11.3 लांबीचा रेषाखंड काढणार आहोत.
इथं घेतला आपण. .3 लांबीचा रेषाखंड घेतलेला आहे. आता या ठिकाणी किती अंशाचा कोन घेणार आहे? 35 अंशाचा कोन घेणार आहे. 35 अंशाचा कोन इथं इकडून मोजत गेलो आपण 0, 10, 20 इथं 35 अंश येणार आहे या ठिकाणी. कोन या कडला घेतला. इथं इकडून किती आहे? 30 अंश. इथं आहे 30 म्हणजे इथे येईल 30. पट्टीच्या सहाय्यानं आता इथं पट्टी ठेवली. लांबी माहित नाही आपल्याला किती आहे ती. पण इथं नाव देऊया आपण. नाव दिली. या ठिकाणी ई नाव दिलं. इथं ई नाव दिलं. इथं क्यू नाव दिलं. या ठिकाणी किती अंशाचा कोन घेतला? 35 अंशाचा. या ठिकाणी कितीचा घेतलाय? 30 अंशाचा. आता या दोन बाजू समान आहेत म्हणजे दुभागणार कुठली? ही बाजू दुभागलेली आहे ही बाजू. मग आपण कंपासच्या सहाय्यानं ही बाजू दुभागूया. कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. निम्म्यापेक्षा जास्त आहे. दोन्ही बाजूला कंस करायचे आहेत. त्याला कंस टोपीचं ठेवलं. कंस केला. म्हणणार कंस छेदलेला नाही. छेदतोय बाकाचा. आता तो पुन्हा इथे ठेवला आपण. कंस पुढं लांबवून तो छेदल असा घेणार आहोत आणि हे दोन्ही आता जोडणार आहे. तसंच ही जी आहे ही बाजू सुद्धा बघायची आहे. कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे का बघा. एवढंच आहे. कमी करूया कंपास. घेतलं कमी. आपण हे निम्म्यापेक्षा जास्त आहे हे इकडे घेतला. कंस केला. अंतर बदलायचं नाही. टोपीचं ठेवलं. त्या कंसाला छेदणारा कंस केला. अंतर बदलायचं नाही. पुन्हा इथं
त्या कंसाला छेदणारा कंस केला, कंपास उचलून ठेवूया आणि हे दोन्ही जे कंस आहेत हे जोडलेले ते आपण जोडणार आहोत. जोडले. आता ए आणि इथं नाव दिलं आपण या बिंदूला बी आणि इथं नाव दिलं सी. आता हे जे आहे येथून ही सी जोडला, हे जोडला आणि आपल्याला जी अपेक्षित आकृती होती ती आकृती या ठिकाणी तयार झाली आहे. ही दोन बाजू समान असतील, ही बाजू आणि ही बाजू सारख्या असतील. इथं होणारा कोन हा काटकोन असेल, इथं होणारा कोन हा काटकोन असेल. तुम्ही जरी कंपासने इथला कोन मोजला त्याली खात्रीसाठी आपण मोजून बघूया. एक कोन या ठिकाणी कोन मोजला तर तो किती अंश येतो बघा. कोन मोजत गेलो तर आपण आहे का 70 अंश. बरोबर या ठिकाणचा कोन आहे हा 70 अंशच येईल. इथला कोन 70च आला. आपण मोजून राहिला. या बाजूचा 60 येतो का बघूया. तेवढा कोन मापतो इथं. इकडून मोजता आलो 10, 20, 30 आहे का 60. बरोबर व्हिडिओ मोठा करून तुम्ही बघा. या ठिकाणी बरोबर 60 अंशाचा कोन हा येणार आहे. या पद्धतीनं ही पहिली आकृती आपल्याला काढता येईल. आपण सुद्धा ही आकृती काळजीपूर्वक जर काढली, एकदा मनानं काढली तर पुन्हा ती आकृती बरोबर काढता येईल. प्रॅक्टिस सेट मधलं एक उदाहरण आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.3 4.3 मधलं जे एक उदाहरण कोणतंही एक बघूया. आपण उदाहरण नंबर 2 बघूया. दुसरं उदाहरण सोडवून बघूया. तिसरं आणि पहिलं सारखं आहे. आता सोडवलेलं आहे ते पण सारखं आहे. इतर हे पण सोपं आहे. पेरिमीटर पेरिमीटर म्हणजे परिमिती दिल्या. परिमिती दिल्या म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज जर दिलेली आहे, तिन्ही बाजूची बेरीज दिल्या, त्यावरून आपण हे उदाहरण सोडवूया. उदाहरण नंबर 2 4.3 मधलं उदाहरण नंबर 2 आपण सोडवणार आहोत. बघा काय आहे. कंस्ट्रक्ट ट्रायंगल XY Z. XY Z नाव आहे त्याला. पुन्हा पेरिमीटर पेरिमीटर दिलेला आहे. किती दिला आहे 10.5 सेंटीमीटर. या पेरिमीटर दिलेला आहे. अँगल Y इक्वल टू दिलेला आहे 58 डिग्री. अँगल X इक्वल टू दिलेला आहे 46 डिग्री. आपण रफ डायग्राम ही सर्वप्रथम काढणार आहोत. रफ डायग्राम ही जवळजवळ सगळ्या डायग्राम ह्या या प्रकारच्या आहेत. या सारख्याच असतील. इथं असेल इथं X Y Z असेल. त्याला नाव दिलं P आणि याला नाव दिलं Q. आपण मनानं ही नावं द्यायची दोन्ही P आणि Q. आपण ठरवायची कोणती नावं द्यायची. Y चं इथे अँगल असेल 58, इथं असेल 46. आता इथला अँगल हा तुम्ही शोधणार आहात. मी तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे. इथे येणारा अँगल किती येणार आहे तर ते सोडवावं लागेल आणि सोडवून लिहावं लागेल. म्हणजे अँगल XPY प्लस अँगल PXY इक्वल टू अँगल XYZ.
पी वाय आणि पी एक्स वाय हे दोन्ही सारखे असतील, कारण बाजू दुभागली जाते कशी, तुम्हाला मी पाठीमागच्या उदाहरणात सांगितलेलं आहे. 2 टाइम्स अँगल एक्स पी वाय इक्वल टू एक्स वाय झेड दिलेला आहे, म्हणजे 58. एक्स पी वाय इक्वल टू 58 डिवायडेड बाय 2. एक्स पी वाय इक्वल टू 2 2 जार 4, 2 9 जार 18. एक्स पी वाय 29 आला, म्हणजे इथे किती आला, 29 इथला कोण आला. इथे 46 इथं आहे, म्हणजे इथला कोण पण शोधावा लागेल. अँगल एक्स क्यू झेड प्लस अँगल क्यू एक्स झेड इक्वल टू अँगल एक्स झेड वाय इथला अँगल, या दोघांची बेरजे इतका असेल, कारण हा बाह्य कोण आहे. मग हा काय असेल, एक्सटेरियर अँगल, रिमोट इंटेरियर अँगल, दुरुस्त अंतरकोन. हा बाह्य कोण आहे, म्हणजे दुरुस्त अंतरकोन आहे, त्या दोघांच्या बेरजेचा इथला एक्स्ट्रा असेल. म्हणजे इथं हे दोन्ही कोण जे आहेत तिथले, इथला कोण आणि इथला कोण हे सारखे असतील, कारण ही बाजू सारखे आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायालगतचे कोण एकरूप असतात. म्हणजे इथं 2 टाइम्स अँगल एक्स क्यू झेड इक्वल टू अँगल एक्स, सॉरी लिहूया डायरेक्ट, 46. इथलाच का घेतला, आपल्याला इथला शोधायचा आहे म्हणून ह्याचं नाव लिहिलं. ह्याचं लिहिलं तरी चालेल, आणि पुन्हा दोन्ही सारखे आहेत म्हणून इथला घेतला तरी चालेल. अँगल एक्स क्यू झेड इक्वल टू 46 अपॉन 2 इक्वल टू 23. अँगल एक्स क्यू झेड इक्वल टू 23, म्हणजे इथला कोण आला 23, इथला किती आला 29. या पद्धतीनं हे दोन्ही आपल्याला घेता येतील. आता नेक्स्ट बघूया आपण, हे इथली दोन्ही कोण, इथला कोण आणि इथला कोण सारखा असेल, इथला कोण आणि इथला कोण हा सारखा असेल, ही बाजू सारखी असेल, ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल, हे सांगितलेलं आहे. आता आपण हे पेरिमीटर पण दिलेला आहे, किती दिलाय आपल्याला 10.5 सेंटीमीटर हे अंतर दिलेलं आहे. मग आता आपण पट्टीच्या साह्यानं 10.5 सेंटीमीटर हे घेणार आहोत. इथं 10.5 सेंटीमीटर, बघा पट्टीच्या साह्यानं आपण आकृती काढणार आहोत. दहा 10.5 घेतलेला आहे, 10.5. आता कोनमापकाच्या साह्यानं इथं प्रोट्रॅक्टर घेतला आपण, युजिंग द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर. किती घेणार आहे इथं 29. 29 म्हणजे घेताना बरोबर घ्यायचा आहे 29. इथे घेतलं आपण, पट्टीच्या साह्यानं घ्या. त्यानंतर कोनमापकानं इथं कोण किती घेणार आहे 23. या आकृतीत बारकाईने निरीक्षण केलं तरच आपल्याला आकृती अचूकपणे काढता येईल. 23 10 20 तर 23 आहे, 23. कोण मोजून तुम्ही बघू शकता 23 बरोबर आहे का.
23 बरोबर आहे. आता हे दोन्ही दुभागणार आहे म्हणजे इथं वापरणार काय आपण कंपास. कंपास मध्ये ज्या अगोदर इथं नाव देऊया आपण. याला नाव दिलं एक्स, याला नाव दिलं पी, याला नाव दिलं क्यू. आता कंपासचा उपयोग करणार आहे. इथे घेतलं कंपास, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त मी घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला आता कंस करणार आहे. तसंच त्या बाजूला सुद्धा कंस करणार आहे. अंतर न बदलता टोक इथे ठेवलं आणि त्या कंसावरला छेदणारे दुसरे दोन्ही कंस केलेत मी आता करणार आहे बघा. आणि ह्या रेषा आहेत ह्या दोन्ही जोडल्या बरोबर. त्यानंतर ही बाजू आहे ती इथं बघायची आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी घेतले. अंतर न बदलता सॉरी बदलायचं नाही. टोक मी बरोबर इथं ठेवलं. आणि हे दोन्ही जे छेदनबिंदू आहेत हे जोडले. आता एक त्या जिथे छेदलेले आहेत त्यांना नाव दिलं मी. काय दिलं इथं वाय आणि इथं काय झेड. आणि हे जे बिंदू आहेत ते इथून बरोबर दोन्ही जोडले. म्हणजे इथं येणारा कोण हा 58 डिग्रीचा असेल. इथं येणारा कोण हा 46 डिग्रीचा असेल. त्याचबरोबर ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल. ही बाजू आणि ही बाजू सारखी असेल. इथला कोण आहे तो 29 डिग्रीचा असेल. इथला कोण आहे तो 23 डिग्रीचा असेल. या पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस सेट मधली जी आकृती आहे ही काढलेली आहे. तर कोण मोजताना बरोबर आणि तंतोतंत जर मोजला तर आपल्या आकृत्या शक्यतो चुकत नाही. कोण मोजून इथला 58 लिहिणार नाही आपण, तर इथं कोण मोजणार आहे इथल्या कोणावरून आपोआप हा 56 आहे तो येणार आहे. आणि या पद्धतीनं हा जो प्रॅक्टिस सेट आहे या प्रॅक्टिस सेट मधली जी उदाहरणं आहेत ती तुम्ही कंप्लीट करणार आहात. काही शंका असतील तर आपण अवश्य विचारा.